नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट. 12 फेब्रुवारीला मोठा निर्णय होण्याची शक्यता. काय आहे पाहू आपण सविस्तर. 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत. दरम्यान 12 फेब्रुवारीला कर्मचारी संघटना संप करणार आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत त्यांच्या काही मागण्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुढचा महिना हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत पुढच्या महिन्यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 12 फेब्रुवारीला केंद्र सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठ्या संघटनेने 1 दिवसाचा राष्ट्रीय संप जाहीर केला आहे. केंद्रीय कर्मचारी संघटनेने फक्त पगारासाठी नव्हे तर 8व्या वेतन आयोगाच्या अटी, डीएचे मूळ वेतनात विलिनीकरण, पेन्शन, ओपीएस, बोनस, ग्रॅज्युटी यासाठी संप असणार आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक दिवसापासून प्रश्न आहेत. कामगार संघटनांचा आरोप आहे की वेतन आयोगाच्या अटी आणि शर्ती ठरवताना कर्मचाऱ्यांचे ऐकत नाही. डीए, पेन्शन, ओपीएस सारखे मुद्दे पुढे पास केले जात नाहीत. तसेच वेतन रचना ही महागाईच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कामगारांच्या मनात असंतोष आहे. 12 फेब्रुवारीला संप का? कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना असे वाटते की 8व्या वेतन आयोगाबाबत सरकार अर्धवट निर्णय घेणार आहे. 8वा वेतन आयोग फक्त औपचारिकरित्या म्हणून बनत आहे असं कामगारांचं म्हणणं आहे. देशभरातील विविध केंद्रीय विभागाच्या केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार महासंघटनांनी 23 जानेवारी रोजी भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवांना औपचारिक सूचना सादर केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय? 8व्या वेतन आयोगाच्या अटीमध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सूचना स्पष्ट नाहीत. पगार, भत्ते, पेन्शनबाबत स्पष्ट निर्देश नाही. एनपीएस, जेसीएमसीच्या शिफारसीकडे दुर्लक्ष केले. कॉन्फेडरेशन आणि एनएसजी, जीसीएच्या सूचना 8व्या वेतन आयोगाच्या अटीमध्ये जोडल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.